नमस्कार, मी शेख पाशा. जन एकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. औसा नगर परिषदेवर अजित पवार गटाचा दबदबा कायम आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने औसा नगर परिषदेवर एक हाती सत्ता मिळवली आहे. 5 सभापती पदावरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली औसा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अफसर शेख यांच्या नेतृत्वात मोठा यश मिळवला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने 17 नगरसेवक आणि 1 लोकनियुक्त नगराध्यक्ष एक हाती सत्ता राष्ट्रवादीने आणली आहे. या विजयाचा श्रेय माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी मतदारांना दिले आहेत. त्यांनी सांगितले की मतदारांनी पक्षाच्या विकासाच्या कामावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. अजित पवारांच्या गटाने औसा नगर परिषदेवर मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांच्या पक्षाची ताकद वाढली आहे. औसा नगरपालिकेत इतिहास घडला आहे. सर्व सभापती राष्ट्रवादीचेच. औसा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच पक्षाचे सर्व 5 सभापती व स्थायी समिती एक हाती स्थापन होणे ही अभिमानास्पद बाब आहे. या निमित्ताने डॉक्टर अफसर शेख नियोजन व विकास सभापती, गोविंद जाधव पाणी पुरवठा व जलनिसारण सभापती, सौ कीर्तिताई कांबळे महिला व बाल कल्याण सभापती, जावेद शेख सार्वजनिक बांधकाम सभापती, सौ मेहरून निसा मेहरा शेख स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य सभापती, तसेच आसिफुन निसा खुनमीर मुल्ला महिला व बाल कल्याण उपसभापती यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक हाती सत्तेमुळे औसा शहराच्या सर्वांगीण विकासाला निश्चित नवी दिशा मिळेल असा विश्वास आहे. नगरपालिकेमध्ये आज सभापतीची निवड होती आणि गेल्या माझ्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडतंय की औसा नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व सभापती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे एकाच पक्षाचे झालेले आहेत. असं कधी झालेलं नाही. आज या प्रसंगी मी समस्त औसेकरांचा या ठिकाणी धन्यवाद आभार करू इच्छितो. त्याचबरोबर दोन्ही स्वीकृत नगरसेवक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले. असं सुद्धा औसा नगरपालिकेच्या इतिहासात कधी झालेलं नाही. ते मागच्या मला तर ऐकण्यात नाही किंवा कुणीही अशी चर्चा माझ्यासोबत केलेली नाही. एकाच पक्षाचे असे सदस्य होते. परंतु आज हा योग आलेला आहे. निश्चितपणे मी सर्व सभापतींना सूचना केली की आपण आपले जे विषय आपल्याला दिलेले आहेत त्याशी प्रामाणिक राहून चांगलं असं काम करावं, लोकांना सेवा द्यावी, नियमित बैठका घ्याव्यात अशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत.